वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो सेशन मध्ये आपण ORM टूल बद्दल जाणून घेतलं होतं. ORM टूल इज बेसिकली यूज फॉर स्टँड फॉर ऑब्जेक्ट रिलेशन मॅपिंग आणि त्याचा वापर जो केला जातो, आपला जो क्लास बेस्ड एंटिटी क्लास आहे, त्याचा ऑब्जेक्ट न क्रिएट करता म्हणजे विदाउट युजिंग एनी एसक्यूएल क्वेरी आपल्याला क्लास ऑब्जेक्टचा वापर करून त्याच्या टेबलमध्ये कन्व्हर्जन वगैरे करायचं. याच्यासाठी आपण ORM टूल वापरतो आणि तो एक खूप इम्पॉर्टंट टूल आहे. आणि असे बघायला गेलं तर खूप सारे ORM टूल्स असतात. पण आपण हायबरनेट ॲज अ ORM टूलचा वापर करणार आहे. टू क्रिएट ऑर डायनामिक API. ठीक आहे. तो खूप वेळा मी एक तुम्हाला टर्म सांगितलाय पुन्हा-पुन्हा जेव्हा पण आपण प्रोजेक्ट क्रिएट केले जेवढे पण. त्याच्यामध्ये एक वर्ड मी नेहमी वापरत आलेलो आहे दॅट इज एनोटेशन, एनोटेशन, एनोटेशन्स. आज एक्झॅक्टली आपल्याला बघायचंय की एनोटेशन असतं काय? व्हॉट इज द यूज ऑफ एनोटेशन? नेमकं एनोटेशन म्हणजे तरी काय? कशासाठी वापरतो? त्याचा काय-काय यूज आहे? सगळ्यात अगोदर आपण टर्म बघून घ्या की व्हॉट यू मीन बाय एनोटेशन. तर एनोटेशनचा अर्थ जो होतोय, ठीक आहे? एनोटेशन. एनोटेशनचा अर्थ असा आहे, की एनोटेशन्स म्हणजे थोडक्यात जर समजून घ्यायचं असेल तर इट इज अ बिल्ट इन फंक्शन्स. बिल्ट इन फंक्शन्स म्हणता येईल तुम्हाला किंवा बिल्ट इन क्लास म्हणता येईल. जे पण आपल्याला गोष्टी म्हणायच्या असेल ते म्हणायचं. इट इज अ काइंड ऑफ बिल्ट इन फंक्शन, BUILT, बिल्ट इन फंक्शन्स. जो की ऑलरेडी बनलेले फंक्शन्स आहेत किंवा बिल्ट इन क्लास आहेत, जे आपल्याला वापर करायचे ऑटोमॅटिक. बिल्ट इन क्लास म्हणता येईल किंवा कुठलं जार फाईल म्हणता येईल. जे की आपण JDBC ॲज अ जार फाईलचा वापर केलाय, जेणेकरून त्याला डायरेक्टली क्लास फाईलमध्ये वगैरे वापरता येतं फॉर कनेक्टिंग ऑर डेटाबेस. म्हणजे एक रेडी फंक्शनॅलिटी आपल्याला करायचंय. ठीक आहे. रेडी रेडीमेड फंक्शनॅलिटी आपल्याला प्रोव्हाईड करते ते, जेणेकरून आपल्याला कुठल्याही ॲडिशनल त्यासाठी एक्सटर्नल कोडिंग वगैरे करायची गरज नसते. तर एनोटेशनचा पण अर्थ तोच आहे. एनोटेशन म्हणजे आपल्याला सगळ्या रेडीमेड फंक्शनॅलिटी असेल, बिल्ट इन क्लास असेल, जार फाईल असेल किंवा आपण जे XML फाईलचं कॉन्फिगरेशन्स वगैरे करायचे, हे सगळ्यांचं हेक्टिक त्याने ऑटोमॅटिकली करून घेतलंय विथ द हेल्प ऑफ एनोटेशन्स. सो एनोटेशनचा सिंपल अर्थ आहे, की बिल्ट इन फंक्शनॅलिटी, क्लासेस और चाइल्ड फाइल्स, ऑल द ऑटोमेशन्स दॅट गोइंग टू प्रोव्हाईड अनोटेशन्स. माझं एनोटेशन्स इथं समजलं. माझे कुठल्या टाइपचे एनोटेशन्स आहेत. तुम्ही जेव्हाही आपण प्रोजेक्ट कॉन्फिगर केला किंवा तुम्ही बघितलं असेल, की खूप टाइपचे एनोटेशन आपल्याला दिसले. सुरुवातीचा जो मेन क्लासमध्येच आपल्याला एक एनोटेशन दिसतो. त्याचं नाव आहे स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन्स. मग आता एनोटेशनला ओळखायचं कसं, की ह्या ॲप्लिकेशनमध्ये कुठलं एनोटेशन वापरलंय आणि काय वापरलंय? जिथे-जिथे तुम्हाला हे सिम्बॉल दिसतो. तर चा अर्थ असा आहे, की इट इस अन एनोटेशन्स. ठीक आहे. तिथे तुम्ही सिंपल आपण फाईल जरी क्रिएट केली, की एक मेन क्लासमध्ये एक एनोटेशन आपल्याला दिसते. ठीक आहे. दॅट इज स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन्स. मग ह्या एनोटेशनचा यूज काय आहे ते आपण बघून घेऊया. त्याच्यानंतर तुम्ही एका सिंपल मॉडेल क्लास बनवला, की तुम्हाला इथे एक एंटिटी एनोटेशन दिसेल. ठीक आहे. तुम्ही जर एखादा कंट्रोलर वगैरे बनवला, की तुम्हाला इथे क्वेरी एनोटेशन दिसेल रेपॉझिटरीमध्ये. कंट्रोलरमध्ये तुम्हाला इथे @REST कंट्रोलर दिसतील. तुम्हाला इथे एक ऑटो वायर्ड नावाचं एनोटेशन दिसेल. गेट मॅपिंगचं, डिलीट मॅपिंगचं असे बरेच टाइपचे एनोटेशन्स आपल्याला इथे दिसत असतात. तर याचा अर्थ तुम्हाला कळालं असेल, की स्प्रिंग बूटच्या ॲप्लिकेशनमध्ये सगळ्यात इम्पोर्टन्स रोल जो प्ले करतो, तो म्हणजे आपल्या एनोटेशन्स. हे जर एनोटेशन जर नसते, क्योंकि स्प्रिंग बूट ॲक्चुअली तो जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं काम कोण करतंय? स्प्रिंग बूट ॲप्लिकेशनच करते. सो स्प्रिंग बूटचं कामच ते, की जर एनोटेशन याच्यामध्ये नसतेच, तर याचं ॲक्चुअली आपल्याला खूप सारं हेक्टिक, खूप सारं कोड वगैरे करावं लागलं असतं, जो की स्प्रिंग फ्रेमवर्कमध्ये ते ॲक्चुअली होतं. ते सगळं सॉल्व्ह करण्यासाठीच तर स्प्रिंग बूटने आपल्याला रेडीमेड एनोटेशन दिले. पण ॲट आपल्याला एवढं तरी माहिती पाहिजे, की कुठलं एनोटेशन कधी वापरायचंय, कोणत्या एनोटेशनचा काय यूज आहे, हेच आपण आज सिंपल फॉर्मॅटमध्ये बघणार. ठीक आहे. खूप डीपली जायची गरज नाहीये. ॲक्चुअली एक आयडिया आली पाहिजे, की हां, ह्या एनोटेशनचा वापर याच्यासाठी केला जातो असं. ठीक आहे. नंतर तुम्ही डीपली थेरॉटिकली जायचं असेल तर Googleवर खूप सारा कंटेंट आहे. पण आपला मेन मोटो आहे डायनॅमिक रेस्ट एपीआय क्रिएट करणं. तरी आपल्याला काही एनोटेशनचा वापर करता आला पाहिजे. त्याच्यासाठी मी जे इम्पोर्टन्स एनोटेशन्स आहे,
त्याच्याबद्दल सिम्प्लिफाय सांगतो. आणि एक एनोटेशन तर नेहमी लागणारच आहे, तो म्हणजे आपण जेव्हा पण ॲप्लिकेशन क्रिएट करू, तर पहिला एनोटेशन क्रिएट होतो स्प्रिंग बूट ॲप्लिकेशनचा. ठीक आहे. मग याचा अर्थ काय आहे? बघा, सिंपल आपल्याला माहिती आहे, की जावामध्ये खूप सारे सिंपल क्लासेस असतात आणि त्याच्यामध्ये एक मेन क्लास असतो आणि तो मेन क्लासच एक्झिक्यूट होत असतो. तुम्ही जर साधारणपणे कुठलाही एखादा मेन क्लास ओपन केला, कुठलाही प्रोग्रामिंगचा असेल, इथे बघा काय लिहिलेलं आहे, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ARGS. याचा अर्थ हा आपला एक मेन क्लास आहे. पण हा एक नॉर्मल क्लास आहे. ठीक आहे. याचा JVM जो आहे त्याला ॲज अ नॉर्मल मेन क्लास म्हणून कन्सिडर होईल. इथून प्रोग्रामिंगचं एक्झिक्युशन वगैरे होतं. ऑब्व्हियसली जावामध्ये मेन क्लासच एक्झिक्यूट होतो. त्याच्यामुळे हा इथून याचं एक्झिक्युशन स्टार्ट होईल. त्याचप्रमाणे आपण जेव्हा स्प्रिंग बूटचे ॲप्लिकेशन क्रिएट करतो, तेव्हा सुद्धा इथे तेच इथे मेन तुम्ही जर बघितलं पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट, म्हणजे हा एक जावाचा मेन क्लास आहे. आणि या मेन क्लासमध्ये बघा काय केलंय, स्प्रिंग ॲप्लिकेशन डॉट रन, म्हणजे आपल्याला स्प्रिंगचे जेवढे पण कॉन्फिगरेशन्स असतील, जेवढे पण तुमचे पॅकेजेस असतील, जेवढे पण तुमचे फॉर्म डॉट XML मध्ये जेवढे तुम्ही सेटिंग केलेलं असेल, त्या सगळ्यांचं ऑटो कॉन्फिगरेशन कोण करतं? आपलं स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन. तिथे तुम्ही स्प्रिंगला कर्सर नेल्यानंतर तुम्हाला 3-4 इथे ऑप्शन दिसतील. पहिलं स्प्रिंग बूट कॉन्फिगरेशन्स, म्हणजे स्प्रिंग बूटचं पूर्ण ॲप्लिकेशनचा जो आहे कॉन्फिगरेशन्स, म्हणजे या स्प्रिंग ॲप्लिकेशनला सांगतो, की तुमच्यासाठी जे पॅकेजेस वगैरे बनवलेले आहेत किंवा जे सब फोल्डर वगैरे बनवले आहेत, पूर्णपणे कॉन्फिगर करून घेतो तो या स्प्रिंग बूटच्या अॅनोटेशनमध्ये. दुसरा असतो तुमचा कंपोनंट स्कॅन. कंपोनंटचा अर्थ तुम्ही जेवढे कंपोनंट इथे वापरणार आहेत, रिपॉझिटरी असेल, तुमचा सर्व्हिस क्लास असेल किंवा तुमचं कंट्रोलर असेल, त्या सगळ्या कंपोनंटला एकत्र कन्व्हर्ट करण्याचं काम सुद्धा हा करतो. आणि इनेबल ऑटो कॉन्फिगरेशन पण असेल बघा इथे. याचा अर्थ काय? जर तुम्हाला एखादं आता एनोटेशन वापर करायचा, पण त्याच्यासाठी लागणारा तुम्ही जर एखादं डिपेंडन्सी इथे ॲड करून टाकली. त्या डिपेंडन्सीला ऑटोमॅटिक कॉन्फिगर करतं आणि या स्प्रिंग ॲप्लिकेशनमध्ये ते रेडी टू यूजमध्ये आणतं. तर ॲक्चुअली याचा एवढा इम्पोर्टन्स रोल आहे, की जर हे एनोटेशन आपण जर नाही वापरलं, तर स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन वर्कच होणार नाही. कारण याच्यामुळेच तर या स्प्रिंग फ्रेमवर्कला सगळं समजतंय, की कुठले-कुठले कंपोनंट्स वापरलेले आहेत, कुठले-कुठले डिपेंडन्सी वापरले आहेत किंवा जे पण कॉन्फिगरेशन वगैरे केलेलं असेल, त्या सगळ्या गोष्टींचं अंडरस्टँडिंग या स्प्रिंग बूट ॲप्लिकेशनला असतं आणि हा सगळ्या गोष्टी एकंदरीत सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन. ठीक आहे. तर इन शॉर्ट लक्षात ठेवायचं असेल, तर इट इनेबल्स ऑटो कॉन्फिगरेशन ऑफ स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन्स. जे पण एक्सटर्नल आपण गोष्टी ॲड केल्या त्या सगळ्या ऑटोमॅटिकली कॉन्फिगर वगैरे करून एक ॲप्लिकेशन रन करण्यासाठी ज्या-ज्या गोष्टी रिक्वायर्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक करत असतो. हा एक एनोटेशन्स आहे. इट्स व्हेरी इम्पोर्टंट आणि इथूनच आपला जो ॲप्लिकेशन आहे स्प्रिंग बूटचा तो रन होत असतो. हे जर नसतं तर स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन रन झालंच नसतं. ठीक आहे. त्याच्यामुळे याला खूप इम्पोर्टन्स आहे. ओके. तर हे लक्षात येते आपल्याला स्प्रिंग बूट ॲप्लिकेशनबद्दल. आता दुसरं एनोटेशन आपण जाणून घेऊ. दुसऱ्या एनोटेशन बद्दल मी तुम्हाला थोडं डीपली मध्ये सांगू इच्छितो. कारण ते काय नेहमी क्वेशन मार्क असतो, की कसं वर्क होतंय, काय वर्क होतंय? आणि तो एनोटेशन आहे, जसं मी तुम्हाला लिस्टिंग दिलेलीच होती, की एनोटेशन काय आहे ते आपण बघितलं. एनोटेशन म्हणजे रेडीमेड फंक्शनॅलिटी दॅट प्रोव्हाईड, त्यातलं आपण बघितलं स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन्स. दुसरं एक आहे, ते पटकन लक्षात येत नाही स्टुडंटच्या. खूप सारे कन्फ्यूज होतात, की हा नेमकी ऑटो वायर्डचा अर्थ काय? ऑटोचा इंग्लिश अर्थ तर कळतो, की ऑटो म्हणजे ऑटोमॅटिक सगळं झालं पाहिजे. वायर्ड म्हणजे काय? म्हणजे इन शॉर्ट असं लक्षात येईल, की ऑटोमॅटिक वायरिंग वगैरे करतं. आपण कुठल्याही नवीन फ्लॅटमध्ये गेला किंवा कुठल्याही लेटेस्ट घरात गेल्यानंतर त्याच्यामध्ये बघा कन्सील केलेलं असतं. म्हणजे वायरिंग भिंतीमध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आपण डायरेक्ट प्लग एंड प्ले करायचं असतं. म्हणजे लाईट जाऊन लावायची, डायरेक्टली लाईट वगैरे प्ले होऊन जातं. त्याचाच अर्थ ऑटो वायर्ड असा होतो. आता एक्झॅक्टली ऑटो वायर्ड म्हणजे काय? तर बघा, आपण एक तर शिकलोय, की आपल्याला ORM टूलचा वापर करायचा आहे. म्हणजे आपल्याला एक छोटासा क्लास फाइल तयार करावा लागेल. जसं की इथे तुम्ही बघताय, की स्टाफ नावाचा सिंपल क्लास तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मी वापरलेल्या आहेत. जसं की नेम आहे, मोबाईल आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे, आयडी आहे. आता ह्या सगळ्यांचा वापर आपण कशासाठी करतो?
की काही मेथड गेट करायचं असेल, काही मेथड सेट करायचं असेल, याच्यात व्हॅल्यू काय ॲड करायच्या असतील, काय व्हॅल्यू गेट करायच्या असतील. मग याच्यासाठी गेटर, सेटर मेथड्स असतात बघा. गेट नेम, सेट नेम हे सगळ्या गोष्टी असतात. आता हे क्लास क्रिएट केल्यानंतर याचा वापर जो आहे तो कंट्रोलरमध्ये केला जातो. तुम्ही प्रत्येक कंट्रोलरमध्ये जाऊन बघितलं, तिथे जे पण आपण लिस्ट वगैरे बनवणार आहे त्याच्यामध्ये बघा स्टाफ नावाचा एंटिटी वापरलेला ह्या क्लासचा. आणि याच्यामध्ये आपण एक रिपॉझिटरीचा क्लास वापरलेला आहे, जेणेकरून आपण रेडीमेड फंक्शनॅलिटीचा वापर करणार आहे. ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट याच्यासाठी याच्यातले जे पण आपण म्हणजे कंट्रोलर्स हे असतील, व्हेरिएबल्स किंवा हे त्याच्यात आपल्याला काही व्हॅल्यू गेट करायची आणि काही सेट करायचे. याच्यासाठी आपल्याला ते मेथड कॉल करणं, त्याला व्हॅल्यू सेट करणं, गेट करणं, या सगळ्या गोष्टी मॅन्युअली कराव्या लागतात, जर तुम्ही नॉर्मल प्रोग्रामिंग करत असाल तर. बट जस्ट बिकॉज ऑफ हे सगळं गेटर सेटर जो आहे, गेटर सेटरचा मेथड हे सगळं ऑटोमॅटिकली कॉन्फिगर करण्याचं काम कोण करते? तुमचं एंटिटी कंट्रोलर. ओके. सॉरी, ऑटो वायर्ड कंट्रोलर. ऑटो वायर्डचा अर्थ आहे, की जे पण आपल्या एंटिटी क्लासमध्ये जेवढे मेथड्स आहेत गेटर सेटर मेथडचा, की ऑटोमॅटिकली जे व्हॅल्यू लागतं याला त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली गेट करतो आणि ऑटोमॅटिकली सेट सुद्धा करतो. आपल्याला कुठलंही मेथड एक्सटर्नली त्याला कॉल करायची गरज नाहीये. ऑटोमॅटिकली इंटरनली सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो. फॉर एक्झाम्पल एक छोटंसं एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला ते प्रॅक्टिकली क्लिअर होईल. आता मी काय करतो, एक छोटासा क्लास घेतो, जेणेकरून तुम्हाला ते कळेल, की हाऊ एक्झॅक्टली धिस वर्क. आणि एक छोटासा क्लास घेतला आपण. ॲज युजुअल आपण याला एक एंटिटी क्लास म्हणून कन्सिडर करून घेऊया. मी नावाचा क्लास घेतो. ठीक आहे. सिंपल क्लास आहे. जावामध्ये सिंपल क्लास एक्झिक्यूट होत नसतो. आपण एक सिंपल क्लास घेतला. याच्यामध्ये मी त्या व्हेरिएबल क्रिएट करतो. जसे की प्रायव्हेट इंटिजर आयडी पहिला मेथड. 2च व्हॅल्यू घेतो. तुम्ही पाहिजे तेवढे एंटिटी क्लास ऑब्जेक्ट बनवू शकतात. आपल्याला असाच एंटिटी क्लास क्रिएट करून याचा ऑटोमॅटिकली टेबल क्रिएट करायचा विथ द हेल्प ऑफ ORM टूल्स आणि तो डेटाबेसमध्ये त्याचा ऑटोमॅटिकली टेबल क्रिएट करेल. आता सध्या मी 2 फील्ड घेतोय. एक घेतला आयडी आणि दुसरा घेतला नेम. STRING स्ट्रिंग नेम. ठीक आहे. आता याचे काही मेथड सेट करायचे मला. सेम टेक्निक आपण वापरणार आहे एंटिटी क्लासमध्ये सुद्धा. आता मी इथे राइट क्लिक करतो. राइट क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक सोर्स म्हणून जनरेट होईल. सोर्सवर गेल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये गेटर सेटर नावाचं एक कॉलम दिसेल. जनरेट गेटर सेटर मेथड. ठीक आहे. याच्यावर राइट बटन बनवलंय. राइट क्लिक करून सोर्स करणार आहे आपण. सोर्समध्ये गेल्यानंतर आपण करणार इथे जनरेट गेटर सेटर मेथड. कन्स्ट्रक्टर सुपर क्लास. आला इथे. थोडा वेळ घेतो कधी-कधी काही प्रॉब्लेम नाही. इथे सिलेक्ट ऑल करा आणि इथे तुम्ही जनरेट करा. आता बघा हे जनरेट ऑटोमॅटिक मेथड्स वगैरे जनरेट केलं. आता बेसिकली यांनी जनरेट केल्यानंतर याच्यामध्ये काय व्हॅल्यू आपल्याला सेट करावं लागतील, काय गेट करावं लागतील. हे ऑटोमॅटिक तर वर्क नाही होणार. फक्त एंटिटी क्लास बनवून काही चालणार नाही. याला तुम्हाला जर वर्किंगमध्ये आणायचं असेल, तर तुम्हाला एक मेन क्लास सुद्धा बनवणं गरजेचं आहे. त्यामुळे मी एक सिंपलचा क्लास लिहितो. त्या क्लासचं नाव मी इथे लिहितो कंपनी. जस्ट फॉर अंडरस्टँडिंग ऑटो वायरचा अर्थ काय? इथे कंपनीमध्ये गेलो, मला काय एम्प्लॉयीचं आयडी सेट करायचंय, काय एम्प्लॉयीला नाव सेट करायचंय. तिथे रेडीमेड फंक्शन तर बनवलेलं आहे, बट हे ऑटोमॅटिकली वर्क नाही होणार. याला वर्क करण्यासाठी तुम्हाला या क्लासचा आधी ऑब्जेक्ट बनवावा लागतो. ई इज इक्वल टू न्यू ठीक आहे. हा ऑब्जेक्ट आधी बनवला. त्याच्यानंतर याच्यासाठी काय व्हॅल्यू सेट करायचा असेल, तर आपण डॉट त्याच्यातले काही मेथड आहेत बघा, जसं की सेट आयडी नावाचं मेथड असेल. ओके. सेट नेम नावाचं मेथड असेल. मला इथे नाव आधी सेट करावं लागेल. जसं की मी व्हॅल्यू इथे सेट करतो. पण त्याच्यानंतर इथे जे आहे मी व्हॅल्यू इथे काय करतोय, गेट करतोय. डॉट गेट नेम. ठीक आहे. सो बघा. इथे आता जाऊन आपण रन केल्यानंतर राइट क्लिक करणार आहे. रन ॲज जावा ॲप्लिकेशन्स आणि इथे जाऊन काय झालं, हे रन झालं. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, जे एंटिटीमध्ये आपण मेथड्स वगैरे बनवलेल्या होत्या, हे फक्त डिक्लेअर केलं होतं. याला वर्किंगमध्ये आणण्यासाठी आपल्याला त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवावा लागला. त्याच्यातले मेथड कॉल करून त्याच्यात व्हॅल्यू सेट करावं लागले. मग नंतर त्याचे व्हॅल्यू गेट करावं लागले.
हे सगळं ऑटोमॅटिक करण्याचं काम जो कोण करत असेल, तर आपला जो ऑटो वायर्ड एनोटेशन आहे, ते ऑटो वायर्डच्या एनोटेशनचा वापर करून आपण हे ऑटोमॅटिक करू शकतो. म्हणजे आपल्याला एक्स्टर्नली त्याच एंटिटी क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाहीये. नाही त्याच्यातले काय मेथड गेट सेट करण्याची गरज आहे. ऑटो वायर्ड एनोटेशनचा वापर करून ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, ऑटोमॅटिक जनरेट होऊन जातात. ठीक आहे? तेवढी एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण ह्या मॉडेल क्लासच्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ आणि पुढच्या गोष्टी नेक्स्ट सेशनमध्ये बघू. तर आता एंटिटी तर आपल्याला कळालं, सॉरी, ऑटो वायर्ड तर कळून गेलं, की ऑटो वायर्ड हे इनेबल करण्यासाठी वापर होतो. त्याच्यामध्ये एंटिटी क्लासमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही बेसिक गोष्टी कळायला भेटतील इथे. हे बघा 2-3. एक एंटिटी एनोटेशन आहे. एंटिटी एनोटेशनचा अर्थ असा आहे, की तो ORM टूलला हे सांगण्याचा असा प्रयत्न करतो, की हा जो स्टाफ नावाचा क्लास आहे, हाच आपला टेबल आहे. ओके. म्हणजे तो त्यांना असं सांगतो, की ह्या स्टाफ नावाचाच आपल्याला टेबल बनवायचा आहे. मग त्या टेबलमध्ये कुठले-कुठले फील्ड असणार आहे? तर त्याच्यामध्ये नेम, मोबाईल, सब्जेक्ट ह्या सगळे फील्ड असणार आहे, तो सांगतो. म्हणजे ORM टूल काय करतो, या क्लास फाईलला टेबल फाईलमध्ये कन्व्हर्ट करतो विथ द हेल्प ऑफ या सगळ्या स्पेसिफाईड फील्डमध्ये जे फील्ड डिक्लेअर केले, त्याच्या अकॉर्डिंगली तो फील्ड डिक्लेअर करतो. आणि आपल्याला हेही माहिती आहे, की प्रत्येक टेबलमध्ये एक प्रायमरी की असतो आणि त्या प्रायमरी कीला कसं आयडेंटिफाय करणार? मग इथे आपल्याला डिक्लेअर करावं लागतं, की @id आणि त्याची जी जनरेटेड व्हॅल्यू आहे ती ऑटोमॅटिक असते. कारण प्रायमरी कीची व्हॅल्यू आपण जो आहे, ते मॅन्युअली इन्सर्ट करत नाही. तो ऑटोमॅटिकली वन बाय वन इन्सर्ट करत असतो. मग हे विथ द हेल्प ऑफ आयडी आणि जनरेटेड व्हॅल्यूमध्ये तो प्रायमरी की डिफाईन करतो आणि जी एंटिटी आहे, तो ORM टूलला सांगत असतो, की ह्या क्लास फाईलचा आपल्याला टेबलमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे ते. ठीक आहे. बेसिकली आज 3 इम्पोर्टंट एनोटेशन बद्दल मी सांगितलं. पहिलं आहे स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन, जो की पूर्ण स्प्रिंगला फ्रेमवर्कला ऑटोमेट करण्याचं सगळं मेंटेनन्स म्हणजे एक मेन ॲप्लिकेशन इथूनच सगळ्या गोष्टीचं स्टार्ट होतं. काय-काय वापरलेलं आहे, कुठून रन करायचं, कसं रन करायचं, काय-काय कॉन्फिगरेशन केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी इथून मॅनेज होतात. त्याच्यानंतर आपण ऑटो वायरबद्दल बघितलं, जो की काफी इम्पोर्टन्स आहे. ती गेटर, सेटर मेथड्स आणि रेस्ट कंट्रोलरमध्ये जे पण गोष्टी केलेल्या असतात, या मेथडमध्ये आपल्याला काही त्याचा ऑब्जेक्ट बनवायचा नाही, काही गोष्टी करायच्या नाही. सगळं ऑटोमॅटिक कॉन्फिगर करण्याचं काम ऑटो वायर्ड करत असतो. त्याच्यानंतर जो एंटिटीचा जो पार्ट आहे, तो एंटिटी पार्ट जो आहे, एंटिटी हा ऑटोमॅटिक टेबल कन्व्हर्ट करण्याचं काम करत असतो. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण काय करणार आहे, ORM टूल आपण ॲड करून विथ द हेल्प ऑफ एंटिटी क्लासचा वापर करून ह्याचं ऑटोमॅटिकली आपल्या डेटाबेसमध्ये टेबल क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. जेणेकरून जेवढ्या पण गोष्टी आतापर्यंत आपण शिकल्या त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली टेबल वगैरे क्रिएट होण्यासाठी आपण त्या गोष्टी बघून घेऊ. एकदा की ते झाल्यानंतर मग मी तुम्हाला ह्या एनोटेशन बद्दल सांगेल आणि ह्या एनोटेशनचा वापर करून आपण API पण कन्व्हर्ट करून घेणार आहे. त्याच्या आधी आपण JPI वगैरे पण बघून घेऊ. JPA काय असतं? कारण ते आपल्याला लागणार आहे. तर आता एक-एक गोष्ट आपण क्लिअर करत चाललोय. ORM समजलं आपल्याला त्या एनोटेशन बद्दल इम्पोर्टंट एनोटेशन समजून गेले मेन एंटिटी क्लासपर्यंत. आता पुढच्या एनोटेशनच्या आधी आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. JPA काय असतं? REST API काय असतं? JSON काय असतं? ते वन बाय वन सगळ्या गोष्टी होत राहतील आणि असं स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी करत राहू. ठीक आहे.